गोवा बुक फेस्टिवल 2026 कार्यालयाचे उक्तावण झाले। पणजेच्या DB बांदोडकर ग्राउंडार ही कार्यावळ जाली। 4 ते 8 फेब्रुवारी मजगती साबार कार्यावळींचो घोस्त आसतलो। It is my privilege and honor to welcome you all to an Ocean of Stories, a 5-day celebration of books, ideas and culture being held from the 4th to 8th of February at the BD Bandodkar ground. हजारो पुस्तके विक्रीसाठी न्याहाळण्यासाठी उपलब्ध असणार आहेत। ती पाहून डोळ्याचेही पारणे फिटेल। दुसरा उत्सव तुमच्या मान्यवर लेखकांना भेटण्याची संधी, त्यांची मनोगतं ऐकण्याची संधी बौद्धिक मेजवानीच मिळणार आहे। तिसरा उत्सव आहे लहान मुलांसाठी, मान्यवरांकडून गोष्टी ऐकण्याची, छोट्यांसाठी करमणुकीतून पुस्तकविषयी आवड निर्माण करण्याची संधी उपलब्ध आहे। गोवा म्हटलं की अशा प्रकारच्या अनेक गोष्टी या आमच्या मनामध्ये येतात। आणखीन एक गोष्ट आमच्या मनामध्ये येते ती म्हणजे सुशेगाद वाईब। एक लक्षात ठेवलं पाहिजे, सुशेगाद याचा अर्थ आळस नव्हे, एक शांत, संयमित, परिपूर्ण, समाधानी जीवन हा त्याचा अर्थ आहे आणि तो गोवेकरांनी आपल्या जीवनामध्ये आपलासा केलेला आहे। त्यामुळे गोवा म्हटलं की हा पण शब्द आम्हाला आठवतो। टू मेक एव्हरी सिटीजन नॉलेजेबल, सेन्सिटिव्ह, इन्क्लुझिव्ह, ह्युमेन अँड अबव्ह ऑल कंपॅशनेट, हे जर कोण करत असेल तर जो माणूस वाचतो त्याच्यामध्ये या व्हॅल्यूज स्वाभाविकपणाने उत्पन्न होतात, म्हणून वाचलं पाहिजे। सो हॅबिट ऑफ रीडिंग शुड बी इनकल्केटेड। हे गोवा बुक फेस्टिवल या ठिकाणी होत असेल कुणामुळे तर ते फक्त आणि फक्त किरण मामा ठाकूरांच्यामुळे होतं आहे। अदरवाईज मला नाही वाटत की नॅशनल बुक ट्रस्टवाले काही एवढ्या लवकर गोव्यात आले असते। मामाने त्यांना आग्रह केला की हे फेस्टिवल गोव्यामध्ये वेगवेगळी फेस्टिवल मामाने बघितलेले, त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आपण बघतोय की त्याच्यापर्यंत सेरेंडिपिटी बघतोय। आजकाल म्हणजे याच ग्राउंडवरती मला वाटतं फिश फेस्टिवलपासून फूड फेस्टिवलपर्यंत आणि वाईन फेस्टिवल पण आपण सगळ्यांनी बघितलेली आहेत। पण आज आपण वाचण्याच्या नादामध्ये आहोत आणि आज त्यामुळे अवश्य इट इज आणि नॉट ओनली द एक्झिबिशन, ज्याला आपण म्हणतोय की खूप चांगल्या पद्धतीने, मला वाटलं नव्हतं खरं म्हणजे हे एक्झिबिशन एवढ्या मोठ्या प्रमाणात असेल। मी ज्यावेळी आलो तेव्हा तर बघतोय की अवाढव्य मंडप, अवाढव्य सेटअप, इट इज नॉट ओनली जस्ट द सेटअप, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कॉर्नर्स जे एस्टॅब्लिश केलेले आहेत। कुठेतरी मुलांसाठी वेगळा कॉर्नर आहे, पेंटरसाठी वेगळा कॉर्नर आहे, क्रिएटिव्हिटी सगळा वेगळा कॉर्नर आहे, खाद्यपदार्थांसाठी वेगळा कॉर्नर आहे आणि तरी 10 राज्याहून या ठिकाणी आलेले वेगवेगळे पब्लिशर्स हेही या ठिकाणी आलेले आहेत। भारत सरकारने आणलेली न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल, विच इज अन इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह आयडिया मुलांच्यामध्ये आणण्यासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसीचा खूप मोठा फायदा आणि परत त्यातल्या त्यात मातृभाषेतून शिक्षण हा एक जो कन्सेप्ट जो न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये दिला तोही खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपण ज्याला म्हणतोय की ज्या रिजनल लँग्वेजेस ह्या एकदा पुनर्जीवित व्हायला लागल्यात आणि रिजनल लँग्वेजेसमधून लोक शिकायला पण लागलीत, वाचायला पण लागलीत आणि लिटरेचर पण नवीन यायला लागलीत। म्हणून कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ज्या ज्या प्रांताची जी जी भाषा आहेत त्या भाषेमध्ये लोक खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिजनल लँग्वेजेसला स्कोप द्यायला लागलेत। ही आमच्या खातीर खूप बरी गजाल आसा म्हणून आमी म्हटलें की लोकांक वाचपाची सवय ही खूप मोठ्या प्रमाणात लागपाक जाय आणि त्याच निमित्तान गोवा बुक फेस्टिवल हांगासर आयोजन जाता। सो गोंयकारांनी हेजो आस्वाद
गोवा 365 खातीर डायलन रॉड्रिगीस, मनीषा जाधव, वैष्णवी साळगांवकर.